स्वर्गीय महेश कोठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून विष्णू महेश प्रतिष्ठान पॅथॉलॉजी लॅबचा शुभारंभ महापौर विनायक कोंडेल यांच्या हस्ते करण्यात आला। नगरसेवक तथा विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक प्रथमेश महेश कोठे यांच्या संकल्पनेतून गोरगरीब रुग्णांना अल्पदरात रक्त तपासणीची सोय व्हावी या हेतूनं विष्णू महेश प्रतिष्ठान पॅथॉलॉजी लॅबची उभारणी जुन्या विडी घरकुल इथं करण्यात आली। स्वर्गीय महेश कोठे यांच्या बुधवारी जयंतीनिमित्त या विष्णू महेश पॅथॉलॉजीचं उद्घाटन महापौर विनायक कोंडेल यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, पालिका सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक अजय पोन्नम, नगरसेवक युवराज सरवदे, नगरसेवक श्रीनिवास दायमा, नगरसेवक मेघनाथ एमुल, बिज्जू प्रधाने यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी स्वर्गीय महेश कोठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। दरम्यान नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचं उद्घाटन करत असताना ही खरं चर्चा आमचे प्रतिष्ठानचे सचिव चंद्रकांत इंजामुरी सर यांच्या ऑफिसमध्ये घडत असताना माझा संकल्प एक्सरे मशीन आपण काढायचा आणि एक्सरेच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची असा होता। पण त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस बैठकीला बसलेलो त्यावेळेस आमचे विष्णू महेश प्रतिष्ठानचे सदस्य दीपक दोंता साहेब जे आपले सुवर्णयुग मित्रमंडळाचं काम पाहतात, त्यांनी एक संकल्पना मांडली की आपण जर लॅबोरेटरी काढलं तर जास्तीत जास्त लोकांना ती मदत पोहोचू शकते। एक्सरे मशीनवरती टेस्ट करणारे लोक कमी प्रमाणात आहेत, पण आज शुगर पेशंट्स वाढल्यामुळं आज अनेकांना रक्त तपासणी ही गरजेची झालेली आहे। आपण कुठल्याही रोग झाला किंवा काही झालं तर डॉक्टर पहिल्यांदा आपल्याला रक्त तपासून घ्या असं सांगतात। त्यामुळं रक्त तपासणीच्या दृष्टिकोनातून आपण काम करावं असं दीपकजी दोंता साहेबांनी सांगितलं आणि त्यावेळेस आम्हाला एक संकल्पना आली की आपण लॅबोरेटरी काढली पाहिजे आणि निश्चितच आज त्याचं उद्घाटन होत आहे, त्याचा मनापासून मला आनंद आहे। पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी स्वर्गीय महेश यांना नेहमी गोरगरीब लोकांसाठी समाजोपयोगी कार्य करत होते असं स्पष्ट केलं। खरं म्हणजे अण्णांचं कार्य हे समाज उपयोगी आणि गोरगरिबांसाठी होतं। स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांनी सुरू केलेली जी समाजसेवाची जी सुरुवात आहे, तात्यांनी आपल्याला माहिती आहे कुठलंही पद नसताना समाजासाठी अहोरात्र कार्य करत राहिले आणि तेच वसा पुढे महेश अण्णांनी ते सुरू ठेवला आणि आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकामध्ये एक अभ्यासू नगरसेवक म्हणून महेश अण्णांची ओळख आहे। महेश अण्णांनी महापौर असू दे, पक्षनेता आणि अशा वेगवेगळ्या पदांवरती काम केलं। महापालिकेमध्ये जे अधिकाऱ्यांवरती एक पकड असली पाहिजे ती महेश अण्णांची होती। त्यामुळं कार्यकर्त्यांचं कुठलंही काम असून दे ते कुठे अडत नसायचं। महेश अण्णा ज्या पदावरती असले, महेश अण्णांचा माणूस म्हटलं की ते काम पूर्ण व्हायचंच। महेश अण्णा ज्या पदावरती होते ते पद आपलं समजून कार्यकर्ता काम करायचा, हेच त्याची पावती आहे की महेश अण्णा कायम कार्यकर्त्यासाठी आणि लोकांसाठी काम करत राहील। महापौर विनायक कोंडेल यांनी स्वर्गीय महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा दिला। महेश अण्णांनी माझ्यासाठी या ठिकाणी फिल्डिंग लावून अपक्ष उमेदवार म्हणजे अण्णा हे काय करू शकतात हे त्या ठिकाणी अण्णांनी दाखवून दिलं। जवळपास 11 नगरसेवक 2007 ला तात्यांनी आणि महेश अण्णांनी या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये निवडून आणले। ही अशी अण्णा तात्यांची किमिया होती, कारण का आपल्याला माहिती आहे सोलापूर शहरामध्ये नगरसेवक तयार करण्याची एक फॅक्टरी म्हणून एक कोठे परिवार तात्या असतील, महेश अण्णा असतील, हे या ठिकाणी त्यांनी एक नाव निर्माण केलं होतं। यावेळी चंद्रकांत इंजामुरी, नगरसेविका अश्विनी चव्हाण, संतोष सोमा, शशिकांत कैंची यांच्यासह कोठे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।